22 आकडा हा एक शिंदे गटाकडे समोर येतो, काय वस्तू सांगेल? 22 जागांवर तुमचा दावा आहे. नाही, मला असं वाटतं ही अजून मिटिंगच झालेली नाही आणि सूत्रांकडनं ह्या सगळ्या माहिती आहे. 22, 28, 24 रत्नागिरी गेली, सिंधुदुर्ग आली, रायगड गेली, नगर आली, छत्रपती संभाजीनगर गेली, नागपूर आली. नाही तसं नाही, मी भावाचा विषय सांगत नाही, असं सगळीकडेच चाललेलं आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीपासून सांगतोय की मी जरी किती बोललो, मी जरी आज कॅबिनेट मंत्री असलो, एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी शिवसेनेचा उपनेता जरी असलो, तरी मी सांगून काही उपयोग नाही आहे. जोपर्यंत एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा हे एकत्र बसत नाहीत, त्यांच्यामध्ये जागा वाटप होत नाही आणि ते जागा वाटप जे करतील ते आम्हाला मान्य करावं लागेल. आम्ही त्यांना नेतृत्व मानतो. त्याच्यामुळे कुठेही अजून आकडा ठरलाय असं मला वाटत नाही. एसटी बसला टोलमधून मुक्ती द्यावी किंवा एकंदरीतच त्याआधी टोलमाफी करावी अशी मागणी होते. टोलमाफीच आहे नाही आहे. मी तपासून बघतो. सर, संजय राऊत असं म्हणतात की राहुल नार्वेकर लफंग्यांचे सरदार आहेत आणि राज्यात सध्या चोर आणि लफंग विधानसभेच्या अध्यक्षांना लफंगा म्हणणं मला असं वाटतं हे फार वाईट गोष्ट आहे. अशानं शिव्या घालून, शाप देऊन तिथला काय निर्णय बदलेल असं मला वाटत नाही. तिथं आपला निर्णय काय आहे हा तिथं मांडला पाहिजे. आम्ही जसं काही न बोलता त्यांना ज्युडिशरी अथॉरिटी असल्यामुळं, न्यायिक बाब असल्यामुळं, सुनावणी चालू असल्यामुळं पत्रकार परिषदा घेऊन आम्ही काहीच बोलत नाही. परंतु काही लोक आपल्याकडे काहीच नसल्यामुळं, कागदपत्र नसल्यामुळं, नंबरच नसल्यामुळं, मेजॉरिटी नसल्यामुळं बाहेरनं पत्रकार परिषद घेऊन राहुलजी नार्वेकरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. पण मला खात्री आहे की विधानसभेचे अध्यक्ष हे विधितज्ञ आहेत. ते कोणावरही अन्याय करणार नाही, त्याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे असं म्हणतात की दिल्ली साहेब कुणाच्या पाठीमागे आहेत की येत्या निवडणुकीत कळेल. लवकर निवडणुका घ्या. ठाणे कुणाचा गड आहे हे तुम्हाला स्पष्ट होईल. आत्मविश्वास वाटतो. नाही, आत्मविश्वास नाही. त्यांनी सांगितलं ना कोणाचा गड आहे इलेक्शन नंतर फायनल होईल. तो नक्की शिंदे साहेबांचा गड असणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ते काय आहे आता ग्रामपंचायतीत कळेल ना. म्हणजे माझ्या आता रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला, मी आज सकाळीच माहिती घेतली बाबा काय झालं, तर अनेक ठिकाणी बिनविरोध शिंदे गटाच्या म्हणजे शिवसेनेच्या सगळ्या ग्रामपंचायती निवडून आल्यात. तीच परिस्थिती रायगडमध्ये आहे, तीच परिस्थिती सिंधुदुर्गामध्ये आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचं हे जर एकत्र केलं तर ग्रामपंचायतीच्या देखील 2/3 ग्रामपंचायती ह्या आमच्या महायुतीकडे आलेल्या असतील. ते पहिलं त्यांनी बघावं आणि मग खासदारकीवर बोलावं. दसरा मेळाव्यासंदर्भात काय नवी स्ट्रॅटेजी आहे, कुठे होणार आहे, कसा होणार आहे? खरं तर या दसरा मेळाव्यामध्ये तुमची संपूर्ण भिस्त असणार आहे ती मुख्य स्टार प्रचारक प्रवर्त्यांवर असेल, जसं की गुलाबराव पाटील असतील, इतर आणखी असतील. तुमच्या तोफा कोण असतात, तुम्ही कसं उत्तर देणार? नाही, खरं तर विकास कामं एवढी केलेली आहेत की तोफांची आवश्यकताच नाही. ज्यांना विकास कामाशी काही पडलेलं नाही, ज्यांनी विकास कामं केली नाहीत, त्यांची तोफ सकाळी 9 वाजता कशी सुरू होती तुम्ही बघितलेली. अशा तोफांची काही आम्हाला आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी मी साधं उदाहरण दिलं आता एसटी महामंडळाचं आणि MSRDCचं अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे. आणि यावेळेचा जो सभा राहणार आहे दसरा मेळाव्याची ही शिवसैनिकांची असेलच, परंतु सरकारला आशीर्वाद देण्यासाठी जनता देखील त्या ठिकाणी येईल अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि थोडंफार आपल्याला देखील विनंती आहे की शिवाजी पार्कवर नक्की त्या क्रिकेटची पिचेस सोडून किती खुर्च्या लागतात, आमची सभा आहे तिथे किती खुर्च्या लागतात, BKCला किती खुर्च्या लागतात, ह्याची कधीतरी आकडेवारी आपल्यामार्फत जनतेला दिसली पाहिजे. महाराष्ट्रातले जे मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांच्याशी माझा अतिशय चांगला संपर्क आहे. त्याच्यामुळं शिवाजी पार्कपासून BKC पर्यंत किती खुर्च्या लागतात आणि कोणाची भव्य सभा होते आणि कोणाची भव्य सभा होत नाही हे खरं तर मंडपवाले सांगू शकतात. तर माझी आपल्याला विनंती आहे की हा दसरा मेळावा झाल्यानंतर एक दोन्ही मंडपवाल्यांची प्रेस कॉन्फरन्स घ्यावी. त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाचा विस्तार अनेक आता नेत्यांची नाराजी आहे, खास करून ग्रामीण भागातल्या आणि विधान परिषदेवरच्या त्या आमदारांची नाराजी आता हळूहळू स्पष्ट जाणवायला लागलेली आहे. त्याचे काही दुष्परिणाम ठाकरेंना होतील आणि काही चांगले परिणाम आपल्याला होतील. चांगले परिणाम आम्हाला होतील, पण त्यांच्यावर वाईट परिणाम होतील हे सांगण्याचा मला अधिकार नाही, कारण त्यांनी ती कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. पण जे शिंदेसाहेब
गेल्या 15 महिन्यापासून सांगताय की कशा पद्धतीनं आपल्यातच सगळं ठेवलं जातं. हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कार्यकारिणीचं आहे. कार्यकारिणीमध्ये म्हणजे आम्ही जो राजकीय अभ्यास करतो त्याच्यामध्ये आम्हाला अशी अभिप्रेत होतं की ज्यांनी आम्ही उठाव केल्यानंतर अॅग्रेसिव्हपणानं, पुरुषांनी नाही पण ज्या महिलांनी आम्हाला अॅग्रेसिव्हपणानं नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर ट्विटरद्वारे काही लोकांनी शाब्दिक हल्ले केले, अनेक महिलांनी तर माझ्या माहितीप्रमाणे मार देखील खाल्लेला आहे, अनेक महिला त्याच्यामधल्या आजारी देखील आहेत. अशा ग्रासरूटवर काम करणाऱ्या महिलांना जर पदं दिली असती किंवा पुरुषांना जर पदं दिली असती तर मला असं वाटतं की ती कार्यकारिणी सर्वसामान्यांची आहे असं लोकांना पटलं असतं. परंतु तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पण एक मात्र नक्की आहे, काल कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून जे शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत ते फार मोठ्या संख्येनं आहेत आणि याचे परिणाम तुम्हाला काही दिवसामध्ये दिसतील. जरांगे पाटलांनी मागणी केलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी चर्चा करून नाही, चांगली मागणी आहे ना. त्याच्यामध्ये त्यांचं शासनामार्फत आम्ही मनापासून स्वागत करतो. कारण मराठा समाजाला आरक्षण टिकणारं देणं हेच धोरण घेऊन आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब काम करतायत, देवेंद्रजी, अजितदादा काम करतायत. त्याच्यामध्ये अशी चर्चेची भूमिका जर जरांगे पाटील घेत असतील तर खरोखरच स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. पण एक मात्र नक्की आहे की मराठा आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे, अशा पद्धतीनं आरक्षण देऊ आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांचे न्याय हक्क हिरावून आम्ही घेणार नाहीत, अशा पद्धतीचं आरक्षण त्यांचं टिकवू ही सरकारची भूमिका आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रात मतदानाचा धडाका लावण्याचं देखील कळतंय. कधी नेमकं हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका असल्यामुळं नरेंद्रजी मोदी येतात अशातला भाग नाही. अनेक वेळा पंतप्रधान म्हणून ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. गृहमंत्री अमितभाई शहा देखील आलेले आहेत. जे काही लोक टीका करतात की केंद्र सरकारचं महाराष्ट्राकडे लक्ष नाही, महाराष्ट्राला निधी देत नाहीत, याला दिलेलं हे उत्तर आहे. जर आपण सन्मानानं एखादी गोष्ट आपल्या राज्यासाठी करण्याचा केंद्र शासनाकडे प्रयत्न केला तर ती होऊ शकते, हे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि या सरकारनं करून दाखवलेलं आहे. दुसरीकडे पाहिल्यानंतर राज शेट्टी असं म्हणतात की मुख्यमंत्री सूत्र जे आहेत ते अजित पवार यांच्या हाती द्या, कारण कारखानदाराचे कैवारी अजित पवार आहेत. आता त्यांचं वैयक्तिक मत असेल ना. सर लगातार देख रहे हैं कि जिस तरीके से मीरा पुरवठे की किताब आई है अजित पवार से जरा मराठीत विचारून घेऊ. सर, मीरा बोरवणकर यांच्या पत्रामध्ये नीलम गोरे आणि नितीन नार्वेकर यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलाय की मुंबईमध्ये मात्र पुण्यामध्ये जी दंगल झाली ती दंगल पेटवण्यामध्ये या दोघांचा हात होता. आता नीलम गोरे तुमच्याकडे आहे. मी सांगू का, मला असं वाटतं की ज्यावेळी मोठ्या पदावर आपण काम करत असतो त्यावेळी असे अनेक अधिकार आपल्याला असतात की ते आपण अधिकारवाणीनं त्यांच्या वरिष्ठांना ते सांगू शकत असतात. एखादी दंगल जर माझ्यामुळे होणार असेल, साहेबांमुळे होणार असेल आणि ते इनपुट्स जर असतील अधिकाऱ्यांना तर ती दंगल घडण्यापर्यंत कशाला थांबलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितलं पाहिजे की असे असे ह्याच्यामध्ये आहेत, असे असे इन्व्हॉल्व दिसत आहेत, त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, मध्ये कुठच्याही पक्षातले असतील. परंतु नोकरीतनं बाहेर आल्यानंतर टार्गेट धरून काही लोकांना जर आपण बदनाम करणार असू तर त्याला काय अर्थ नाही. सर एक शेवटचा प्रश्न आहे. नाही, एक मिनिट. या प्रश्नाचं अनुसरून आहे की तुम्हाला वाटतं की मीरा बोरवणकरांची पॉलिटिकल मुवमेंट कुठे काळात दिसून येते, त्यासाठी त्याचा की काही विशिष्ट लोकांना टार्गेट केलं जातं? नाही, मी असं म्हणणार नाही. परंतु रिटायर्ड झाल्यानंतर असं पण पुस्तक संस्कृती पुढे यायला नको की रिटायर्ड होईपर्यंत आपण सगळं म्हणजे आम्ही प्रशासनाला घाबरलो, आम्ही मंत्र्यांना घाबरलो, आम्ही ह्यांना घाबरलो, असं काही नाही आहे. अनेक अधिकारी असे आहेत की जिथं मंत्र्यांनी सांगितल्यानंतर क्रॉस करून आम्ही जे केलेलं आहे हे योग्य केलेलं आहे अशी भावना महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे. पण आता निवृत्त झाल्यानंतर अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे जनता ठरवेल. परंतु निलमताईंचं नाव असेल आणि मिलिंद नार्वेकरांचं नाव असेल, काल अजितदादांचं नाव होतं, मध्येच काल दुपारी आबांचं नाव आलं, आर पाटील साहेबांचं. मला असं वाटतं की ह्याचा बघा ना तुम्ही त्या सगळ्या पुस्तकामध्ये, मी काही पुस्तक वाचलेलं नाही, पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं काम किती आहे ह्याच्यापेक्षा पॉलिटिकल लिखाण किती आहे ह्याच्यावरच चर्चा जास्त होते. सर दुसरीकडे पत्रकार दादांनी एक खंत व्यक्त केलेली आहे की गेल्या 40 वर्षात जे काही नवीन येतं ते माझ्याच डोक्यावर दिलं जातं असं ते म्हणत आहेत. काय समजायचं ते तर मला विचारावं लागेल ना त्यांना. कुठलीही नवीन गोष्ट घडामोड झाली की ती
ती माझ्यावर पहिली सोपवली जाते पक्षांतर्कडनं. याकडे कसं पाहता? कुठेतरी चंद्रकांतदादा नाराज आहेत का? नाही, मी याच्याकडे असं जर ते म्हणत असतील की एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर ती माझ्याकडे येते, तर मला असं वाटतं की त्यांची सिनियरिटी आहे, त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, त्यांना तो पक्ष माहिती आहे, जनसंघापासून ते काम करतायत आणि म्हणून नवीन नवीन जबाबदारी त्यांच्यावर टाकत असतील तर मला असं वाटतं की त्यांचा तो मोठेपणा असावा. पण त्यांच्या पक्षामध्ये मी बोलणं योग्य नाही. चंद्रकांत दादा हे सिनियर आहेत, ते वाक्य हे कशासाठी बोलले हे त्यांना विचारावं लागेल आणि ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील. मीरा बोरवणकर की जो किताब आई उसमें अजित पवार को लेकर जो टिप्पणी है, जो दूसरी टिप्पणी है, उसको कैसे देखते हैं? उस पुस्तक में जो लिखा है अजीत दादा के बारे में, आर पाटिल साहब के बारे में, अभी मैंने सुना नीलमताई के बारे में और मिलिंद नार्वेकर जी के बारे में, मेरा तो ये कहना है कि जब हम सर्विस में रहते हैं तो अपने भी बड़े अधिकारी उधर रहते हैं. अगर दंगल हो या कुछ होने वाले ऐसा इनपुट रहे अपन को, तो अपने जो वरिष्ठ रहते हैं उनको बोलना चाहिए, प्रतिबंध करना चाहिए. रिटायरमेंट के बाद ये दंगल इन्होंने की उन्होंने की, तो सिर्फ आप अगर काम पुलिस में कर रहे हो और दंगल जो कोई भड़काने वाला है वो आपके सामने है तो उसके ऊपर कार्रवाई करना चाहिए. तब क्यों नहीं हुई? तो क्या किताब लिखने तक ये सब चीजें अंदर रखी गई क्या? उसको मालूम नहीं, मैंने पढ़ा नहीं है, लेकिन मैंने मराठी में जो कहा, आगे जाके ऐसा न हो हर एक ब्यूरोक्रेट रिटायर होने के बाद एक कोई ऐसा पुस्तक लिखे और उसमें उसके सर्विस में जिसको टारगेट करना चाहिए था वो नहीं कर पाया, उसको टारगेट रिटायरमेंट के बाद करे. ये भी पुस्तक संस्कृती नहीं होनी चाहिए ना. वाचेन ना, नक्की वाचेन, नक्की वाचेन. सर सवाल अभी उसमें ये है कि मॅडम कमिशनर, कांग्रेस के नाना पटोले हो या अमरनाथ दानवे कह रहे हैं कि किसी सिटिंग जज हाईकोर्ट से पूरी तफ्तीश होनी चाहिए कि पूरा मामला क्या रहा है. वो ये डिमांड करते हैं अभी आप लोगों से और आने वाले सत्र में वे सवाल भी खड़ा करने वाले हैं. तो ठीक है ना, वो सत्र जो आने वाला है उसके अंदर उन्होंने सवाल खड़ा करना चाहिए, उन्होंने पूछना चाहिए और उसका जो कुछ आंसर है वो महाराष्ट्र राज्य के डीसीएम देवेंद्र जी अच्छी तरह से दे सकते हैं. अजीत पवार को लेकर जमीन बेचने को लेकर जो पुस्तक में टिप्पणी की गई है, उसको किस तरीके से देखते हैं? खास करके उस समय ऑफिसर रहते, उन्होंने क्या इस चीज को दूसरे फोरम पर नहीं उठाया, जानबूझकर दबाए रखा पुस्तक में? यही मैं बोल रहा हूं ना कि अगर अजीत दादा ने गार्डियन मिनिस्टर रहते हुए ऐसा अगर कुछ किया है तो उनको भी बहुत फोरम थे ना जाने के लिए, उनके वरिष्ठ लोगों के लिए, तब के सीएम के पास और जो कोई था उनके पास. इसलिए मैं बोल रहा हूं उसमें क्या है मैंने पढ़ा नहीं है, मैं पढ़ूंगा, लेकिन रिटायरमेंट के बाद हर एक को टारगेट, पॉलिटिकल लीडर को टारगेट करना ये अच्छी बात नहीं है. सर वाले की आपको क्यों ऐसा लग रहा है अभी जितने सौदे कह रहे हैं कि आप जो आज किसी भी नेता के प्रेस कॉन्फ्रेंस का जवाब नहीं देना चाहते, आप कंस्ट्रक्टिव कामों को कॉन्सेंट्रेट करना चाहते हैं? क्या वो काम है जो आप बता लीजिए, आप शुरुआत करने वाले क्या आने वाला इलेक्शन 2024? नहीं, इलेक्शन तो दूर है, लेकिन हमने ये सोचा है कि एक बरस में जो हमने कंस्ट्रक्टिव काम किए हैं वो भी आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता के सामने जानी चाहिए. इसलिए एसटी महामंडल और एमएसआरडीसी का जो पूरा काम का परिचय है वो मैंने आपको दिया है और एसटी महामंडल भी और एमएसआरडीसी भी अभी प्रॉफिट में है. शिवसेना की इस बार दशहरा रैली किस तरीके से खास रहने वाली है? क्योंकि पिछली बार आपने बीकेसी भी किया था, इस बार आपने फैसला किया कि आजाद मैदान में करेंगे, तो किस तरीके से होगी और क्या क्या फोकस होगा? रैली पक्की होगी, एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में होगी और पिछले साल जो रिकॉर्ड ब्रेक रैली हो गई थी उसका रिकॉर्ड हम ही वापस ब्रेक करेंगे और शिवसैनिक भी रहेंगे और आम जनता भी रहेगी. आज स्पीकरला असं सगळ्यांची जी बैठक आहे त्या बैठकीचं कारण काय? लोकसभेची तयारी आहे, दसरा मेळाव्याची तयारी आहे, नेमकं काय? दसरा मेळाव्याची तयारीचा विषय असू शकेल, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्याला मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करतील. कदाचित लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली पाहिजे ते जाहीर करतील. पण मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये जे आहे की कुठचे मतदारसंघ ते जाहीर करतील, असं काय आजच्या मीटिंगमध्ये होणार नाही. एक सवाल ये कि सुप्रीम कोर्ट ने थोड़ी देर पहले कुछ संबंधी विवाह को लेकर याचिका की, इस पर सुनवाई करते हुए केंद्र सरकार के पास ये भेज दिया, इस विवाह को मान्यता नहीं दी. आपके पास भी एक विवाह एक डिपार्टमेंट है जिसमें काम करता है, जिस तरह में कुछ दिनों पहले ही मीटिंग भी ली थी, एक डिमांड से लगता है कि आप भी उस चीज को एड्रेस
आ रहे हैं, खासकर ये जो जजमेंट आया है नहीं, ये तो जजमेंट आया है, उसके ऊपर पूरी तरह से स्टडी करना पड़ेगा, क्योंकि ये बहुत सेंसिटिव सब्जेक्ट है. इसके ऊपर स्टडी करके ही बोलना अच्छी बात है. सर, मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत किशोर चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हतीच, ही मागणी आमच्या लागणार. असं कोण म्हणाला? किशोर चव्हाण जे जरांगे समर्थक. नाही, मला आता जरांगेंचे समर्थक किती होते त्या उपोषणामध्ये त्यांच्या नावासकट आमच्याकडे यादी नाही आहे. परंतु सकल मराठा समाजाला आरक्षण देणं आणि ते टिकणारं आरक्षण देणं ही शिंदे फडणवीस पवार सरकारची प्रायोरिटी आहे आणि ते आम्ही देऊन दाखवू. राहुल गांधी को तो जिसपे संजय राउत आज टीका टिप्पणी करते हैं, उसकी क्या? मुझको तो ऐसा लगता है कि जुडिशरी अथॉरिटी पे टीका टिप्पणी करना ये अच्छी बात नहीं है, और बाहर रह के दबाव लाके रिजल्ट अपने जैसा लगाना चाहिए. इसके लिए अगर ये